सामना पण सुरू करूया. सलामी जोडी देखील दाखल झाली आहे. बॅटर सुजल आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर विकास आणि सुजल ही जोडी. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात सुनील बिरामने पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल बीट केलं बॅटरला. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. ही मॅच फार इंटरेस्टिंग होणार आहे. मी उल्लेखही केला की दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना स्पर्धेमध्ये गमावला नाहीये. हलक्या हाताने खेळल्यात. गॅपमध्ये बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. पहिला चौकार येतोय या सामन्यामधला, या सत्रामधला. बॅटर विकास पूर्णपणे शांतरित्या तो खेळतोय. त्याला माहिती आहे शांतरित्या जर खेळू तर रन्स बनणारच आहेत. पायावरती बॉल आणि डेलिब्रेट आहे. डॉट बॉल असेल, रन मिळणार नाहीये इथे. कोणत्याही प्रकारे स्ट्रोक खेळत असताना ऍक्शन बॅटरची अजिबात नव्हती आणि त्याचमुळे हा डॉट बॉल येतोय. एका बाजूने प्रकाश वॉरियर्स, दुसऱ्या बाजूने सह्याद्री वॉरियर्स. वॉरियर्स दोन्ही बाजूंनी आहेत. पण महत्वाची गोष्ट की हे दोन्ही वॉरियर्स सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम करून या मॅच पर्यंत पोहोचलेत. एकही सामना दोन्ही टीम्सने गमावला नाहीये. अगदी प्रकाश वॉरियर्सचा जर आपण विचार केला ते अनबीटन आहेत. सह्याद्री वॉरियर्स देखील अनबीटन आहेत. आणि अपील लाऊड शाउट. पण पंचांची सहमती नाहीये. ज्या संघाने अक्षरशः रन्सचा पाऊस वादळ आणलाय या स्पर्धेमध्ये तो संघ आता या पहिल्या षटकामध्ये अडकलाय. नेक्स्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. हा बॉल देखील चांगला आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. सुनील बिरामने यांचं हे षटक. सुनील बिरामने यांच्याकडे फार वर्षांचा अनुभव आहे अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेटचा. आणि या खेळाडूला कधीच आपण कमी लेखू शकत नाही. आणि आताही चांगली सुरुवात केली गोलंदाजीमध्ये. आणि आता अपील. आणि पंचांची सहमती तिथे नाहीये. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये रन्स आलेले आहेत फक्त आणि फक्त 5. फक्त 5 धावा. प्रकाश वॉरियर्स या टीमच्या नावावरती आणखीन एक रेकॉर्ड आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमधला सर्वात जलद सामना त्यांनी समाप्त केलाय. बेरीज वर्ल्डचा अगेन्स्ट. अवघ्या 22 मिनिटांमध्ये ती मॅच समाप्त झाली होती. आणि बेरीज वर्ल्डचेच एक खेळाडू आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता बट समोर देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे. यापुढे थोडी काळजी घ्या. स्पेशली जे विकेट कीपर जे क्लोज उभे राहतात आपण काळजी घ्या. कारण या स्पर्धेमध्ये आपण सॉफ्ट बॉल ऐवजी हेवी बॉल यूज करतोय. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.
ही मी विनंती करतोय. बॅटर शक्यतो आपण देखील सेफ्टी गार्ड यूज करा, कारण हेवी बॉल आहे या स्पर्धेमध्ये आणि स्ट्रोक खेळत असताना एखादी दुखापत झाली तर जास्त त्रासही होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या स्वतःची, कारण खेळ तर चांगला खेळायचा बट स्वतःलाही जपायचं. मागील बॉल अगदी गतीने टाकला होता. इंटरेस्टिंग मॅच. पॅनवरती बॉल आणि दिशा खराब. बॉलही बाउंड्री लाईनचा बाहेर आणि वाईट. सर मेन अंपायर काय डेलिब्रेट की 4 करेक्ट 4 स्ट्रोक अटेम्प्ट केला बॅटरने. रिव्हर्स अटेम्प्ट केला पण इथे गती आहे. फास्ट अँड फ्युरियस सध्याच्या घडीला. संतोष एका बाजूने सुनील, दुसऱ्या बाजूने संतोष. आता मजा येईल या मॅच मध्ये. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. आगीचे गोळे टाकले जातात नीरज. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये 115 बनवला, 80 धावा देखील चेस केला, तो संघ स्ट्रगल करतोय. वेस्टर्नचा वेध. परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ट, पगला धक्का. सुजल या स्पर्धेमध्ये प्रथमता निराश होऊन चाललाय डगआउटच्या दिशेने. काय बॉल टाकलाय. बॅट देखील खाली नाही आली. अगदी क्विकली बॉल जाऊन स्टम्प्स वरती धडकलाय. आणि हीच तर खास बात आहे प्रकाश वॉरियर्सची. गोलंदाजी क्रम हा त्यांचा मजबूत पक्ष आहे आणि मजबूत पक्ष सध्याच्या घडीला दुसऱ्या पक्षावरती वार करतोय. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4 आलेले आहेत. आता हलक्याने खेळल्या अक्षय आणि अक्षयचा बॅट मधनं आलाय हात चौकार. नो बॉल. फार मागे बॉल पडलाय, फार जास्तच मागे पडलाय बॉल आणि त्यामुळे नो बॉल आहे. पाच धावा येतात आणि या 5 धाव्यांचा साग्याने स्कोर कार्ड आता 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय कदम सर्वात महागडा खेळाडू होता ऑप्शन मध्ये. आता फ्लिक्सचा फटका आलाय आणि आणखीन एक चांगला फटका अक्षय कदमचा बॅटमधनं. आणखीन एक चौकार आणि असेच फटके हवेत. या क्षणाला संघ अडचणीमध्ये आहे आणि या अशा परिस्थितीमधनं आपल्या संघाला जर बाहेर काढायचं तर अक्षयची बॅट चालणं हे महत्वाचं आहे. सध्याच्या घडीला टीम सह्याद्री वॉरियर्ससाठी 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरचा खेळता रनचा आहेत 18. धक्का लागला. एक फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम सह्याद्री वॉरियर्स. सह्याद्री वॉरियर्स संघ खेळतोय आणि सध्याच्या घडीला सुरुवात थोडी खडतर आहे. बट खडतर सुरुवातीनंतर एक चांगल्या आकड्यापर्यंत जर पोहोचायचं ना तर आता क्रीजवरती उभं राहणं गरजेचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला बिरामनेचा अगेन्स्ट रनआउटची शक्यता होणार नाहीये. सध्याच्या घडीला भागमभाग सुरू आहे ग्राउंड मध्ये आणि असं वाटतंय आता बेस्ट वर्सेस बेस्टची लढत सध्याच्या घडीला सुरू आहे. झेलची शक्यता होती. थोडा टफ चान्स जरूर होता बट चान्स तो चान्सच होता. सिंगल मिळेल पगलाच बॉलवरती. ड्राईव्ह केला अक्षयने. अक्षयचा बॅटमधला चौकार येतोय. बिरामने आता चुकी करतात. पुढे अगदी बॉल टाकले आणि त्याचा फायदा अक्षय कदमने घेतला. त्याचा बॅटमधनं चौकार येतोय. खरं तर लाईन आणि लंच महत्व वाढतंय. बघा अगदी सुनील बिरामने यांची गोलंदाजी आपण पहिल्या सामन्यापासून जर पाहिली तर बॉल जास्त मागे टाकलेत त्यांनी. हा बॉल पुढे होता, हा बॉल देखील पुढे टाकला बट बॉलर बॅक स्ट्रोक होता. डॉट बॉल दरम्यान येतोय. सुनील बिरामने यांची ही देखील ओळख आहे. अगदी शांतरित्या ते खेळतात. ग्राउंडमध्ये जे घडायचं ते घडेल बट आपण आपला खेळ खेळूया याच माइंडसेटने ते नेहमी खेळतात. आउटसाइड एज आणि हा बॉल देखील गलीमधनं निघालाय. आणखी एक चौकार आणि 4च्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला नीरज. 27-27 धावा धावफलकावरती आणि टू बी ऑनेस्ट मला असे वाटतं की या सामन्यामध्ये 60 ते 70 जरी बनला तरी सुद्धा मॅच फार इंटरेस्टिंग होणार आहे. फुल लेंथ ड्राईव्ह आणखी एक चौकार.
36,000 पॉइंट वरती परचेस केलं होतं मनीष डेवे यांनी या खेळाडूला आणि सध्याच्या घडीला 36,000ची वसुली सुरू आहे. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय, पगले 2 विकेट फार लवकर गेले. धावफलक 31 वरती आहे, 31 आता फुल रन बॉल, प्लॅन मिस, येतोय डॉट बॉल येतोय. खेळ समाप्त. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरचा खेळता रन्स आहेत 31, झटका लागला 1 आणि अजूनही खेळ लागलाय 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरमध्ये 1 षटक संतोष असेल ती महत्वाची गोष्ट. 31 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम 12 चेंडू फार महत्वाचे आहेत. काही चर्चा तिथे नक्कीच झालेल्या आहेत कारण सामना महत्वाचा आहे, कारण या दोन्ही टीम्सने या ग्रुपमध्ये डॉमिनेट केलं आतापर्यंत. वन साइड दोन्ही संघ निघालेत, बट एक संघ आता सध्याच्या घडीला आपला पहिला पराभव स्वीकारणार आहे, बट तो कोणता संघ असेल ही देखील गोष्ट आहे ना. 3 ओव्हरमध्ये 31 आणि आता खेळ लागला आहे 12 चेंडूंचा या पहिल्या सत्रामध्ये. मनीष डेवे यांनी पुरस्कृत केलेला संघ एका बाजूने, दुसऱ्या बाजूने ज्योतिताई वागदरे मॅडमांनी पुरस्कृत केलेला प्रकाश वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष पहिलाच बॉल, गती आणि गतीचा वापर योग्यरित्या करतोय संतोष आपल्या गोलंदाजीमध्ये. डॉट बॉलने सुरुवात आणि या गोलंदाजाने फार इम्प्रेस केलं, कारण बघा गती या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या गोलंदाजांकडे आहे, पण गतीसोबत इतकं चांगलं नियंत्रण फार क्वचित गोलंदाजांकडे आहे. त्यामध्ये संतोषचा आपण आवर्जून उल्लेख करूयात. असा पहिलाच बॉल निर्धाव येतोय. ऑन ड्राईव्ह केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. येतोय चौकार आणि 80 फटके सातत्याने हवे. धावफलक या 4चा सागेने 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. फुल लेंथ ड्राईव्ह आणखी एक चौकार. विकास अक्षयची ही जोडी आपल्या संघाला एक फायटिंग टोटल पर्यंत घेऊन चालली आहे. बॅक टू बॅक 2 चांगले फटके आलेत. हा देखील येतोय चौकार आणि स्कोर कार्ड आता या 4चा मदतीनं टीम टोटल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. दबाव गोलंदाजावरती फुल लेंथ ड्राईव्ह. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा 3रा आलाय चौकार. लगातारचे 3 चौकार आणि ते देखील कोणाचा अगेन्स्ट आलेत. संतोषचा विपक्षामध्ये हे 3 चौकार आलेत आणि आता बॅक ऑफ लेंथ रनआउटची शक्यता होणार नाहीये. दरम्यान सिंगल येईल. जे डेडिकेशन दोन्ही बाजूंनी या सामन्यामध्ये दाखवलं जात आहे, हार कोणाला हवी नाहीये. दोन्ही संघ आतापर्यंत प्रत्येकी मॅच जिंकून इथे पोहोचलेत आणि त्यामुळे इथे पराभव नाही तर इथेही आम्हाला जिंकायचं आहे आणि आमचा जो विजयी रथ सुरू आहे ना तो आम्हाला असाच पुढे न्यायचा आहे आणि त्याचमुळे हे दोन्ही टीमचा संघर्ष या मॅच मध्ये सुरू आहे. कारण जर आपण सुनील बिरामने यांचा स्पेल पागला, संतोषचा स्पेल पागला तर डेडिकेशन जिद्दीने बॉल टाकतात खरं, पण इथे पहा हा बॉल देखील गॅपमध्ये निघून गेलाय. मिळतील 4 आणि खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरचा अखेरता रन्स आहेत. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. ऑनलाईन आमच्या समवेत आमचे मुख्य कॅमेरामॅन गोलूभाई जोडले गेलेत, त्यांचे हार्दिक स्वागत. अंतिम षटक. चला प्रत्येकी ओव्हर नंतर चर्चा कराल तर जमणार नाहीये, भरपूर सारे सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. 48 48 धावा झालेल्या आहेत. अजून एका ओव्हरचा खेळ लागला या पहिल्या सत्रामध्ये. आज IPL मध्ये MIRCB ची मॅच सुरू आहे. 28 ला 3 धक्के लागलेत मुंबई इंडियन्सला, अशी सध्याची परिस्थिती आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे समर्थक सध्याच्या घडीला भरपूर खुश आहेत, जसं की आम्ही. मॅच कडे वळूया. लास्ट ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार होतोय. आदित्य येतोय. 48 झालेल्या आहेत. लास्ट ओव्हर मध्ये काय हवंय 12 ते 15 धावा आणि पहिलाच बॉल गेलाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 ने सुरुवात. 50 अप 52 ऑन द बोर्ड. 52 धावा धावफलकावरती आणखीन 5 चेंडू लागलेत या पहिल्या सत्रामध्ये. यात नंतर होणारा जो सामना आहे टॉस साठी पोहोचायचे विनंती असेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला. अपील तर सुरू आहे. संतोष अपील करतोय. वीरू 11 कोळीआळी आणि त्यांचा विपक्षामध्ये वीरू 11 कोळीआळी आणि GB कोळीआळी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण टॉस साठी पोहोचा.
अंपायर सापड या. बॅटर सेफ, नॉट आउट. वीरू 11 कोळीआली आणि GB 11 कोळीआली. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी आहेत. ओके, इनिंग संपू द्या, मग टॉस करूया आपण. बॉल रागलेत या आपल्या 17 मध्ये. अजून येते 4 चेंडू आगेत. आदित्यवरती विश्वास दाखवण्यात आला या लास्ट ओव्हरसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, नो बॉल कॉल, बट झालं काय? नो बॉल आगे आणि आम्ही अंपायर साठी थांबलोय. मंथन टॉस झाला का? वीरू 11 ने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय. चला चर्चा सुरू आहे. अंपायर निर्णय पोहोचवा लवकर. अंपायरच्या निर्णयासाठी वेट करूया. चला अंपायर निर्णय पोहोचवा लवकर. सर निर्णय आलेला आहे आणि अपेक्षित निर्णय आलेला आहे. बट आम्ही अंपायर साठी थांबलोय कारण नो बॉल जर असला, तुम्ही अंडरआर्म केला, ओव्हरआर्म केला, बॅटर फक्त रनआउटच असतो. त्या व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीत विकेट मिळत नसते. आणि निर्णय करेक्ट दिला, बट त्या मुभा, त्या गोष्टी, त्या ऑथॉरिटी अंपायर्सकडे आहेत आणि त्यामुळे आम्ही अंपायरच्या निर्णयासाठी थांबलो होतो. नॉट आउट आणि नो बॉल आहे आणि एक एक्स्ट्रा रन देखील मिळेल. चला सुरुवात करा विनंती असेल. आणि या एक्स्ट्राच्या सागेने स्कोर कार्ड 54. थोडं बाजूला व्हा शुभमजी. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि हा बॉल चांगला डॉट बॉल दरम्यान येतोय. निर्धाव चेंडू येतो. अंतिम ओव्हरचा खेळ सुरू आहे. मॅच देखील सध्याच्या घडीला चांगली रंगली एकंदरीत.
आता हा बॉल कुठे पडला पाहावा लागेल. पिचिंग आय थिंक सो विकेटचा बाहेर झाली. नो बॉलचा इशारा आलाय. विकेटचा बाहेर पिचिंग, नो बॉल आगे. आणखीन अतिरिक्त रन मिळेल. अतिरिक्त रनचा सागे आणि स्कोर कार्ड आता पुढे चाललाय. 55 ऑन द बोर्ड. 1 ते 2 चांगले फटके हवेत आणि एक फटका तर आलाय. रिव्हर्स कदमचा बॅटमधला चौकार आणि या 4चा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 59 ऑन द बोर्ड. 59 धावा फळकावरती. नो बॉल कॉल, नो बॉल कॉल, नो बॉलचा इशारा आलाय. सध्याच्या घडीला सुनील बिरामने भरपूर शांत आहेत. त्यांना माहिती आहे 60-70 चेजेबल आहेत, आपण चेज करू शकतो. त्यामुळे तितकी चर्चा ते तिथे करतही नाहीयेत. 60 धावा फळकावरती आहेत. आता रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉडीला बॉल लागला, बट वा संतोष वा, काय फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि हा खेळाडू अगदी पहिल्या षटकापासून जिद्द दाखवतो या सामन्यामध्ये की काही होऊन जाऊ दे, हा सामना आपल्याला सोडायचा नाहीये. नेक्स्ट बॉल रिव्हर्स. हा बॉल चांगला टाकला, येतोय डॉट आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. 60 धावा बनवण्यात आला आणि 61 धावांचं टार्गेट सेट केलं टीम सह्याद्री वॉरियर्सने अगेन्स्ट टीम प्रकाश वॉरियर्स. पुढील सामन्याचा टॉस देखील झालेला आहे. विरू 11 कोळीवाली टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला आणि फिल्डिंगसाठी जीबी कोळीवाली टीमला इन्व्हाइट केलं. 61 धावा करायचा आहेत. चला उतरा सह्याद्री वॉरियर्स, ग्राउंड मध्ये उतरा. चला विनंती असेल, थांबू नका. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे सुनील बिरामने आणि त्यांचा समवेत आदित्य वागदरे. शंभू सध्याच्या घडीला इन ऍक्शन आहे. पण शंभू आहे कुठे? तो कोपऱ्यामध्ये उभा आहे त्यामुळे दिसला नाही. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला शंभू आपल्याला पाहायला मिळतोय. शंभू डॉन या विभागामधला. गुणलेखन फार चांगलं त्याने केलं आणि सर्वात चांगला व्लॉगर देखील तो आहे महाबळेश्वरचा. पण महत्वाची गोष्ट काय, व्लॉग सुरू होताच समाप्त होतो हे त्याचं वैशिष्ट्य. मॅचलाही आता सुरुवात होईल. खरं तर लास्ट मॅच जेव्हा प्रकाश वॉरियर्स टीम पहिल्या रात्रीमध्ये खेळली होती तोही सामना सुरू होताच समाप्त झाला होता. ती गोष्ट आहे. आमच्या समोर बेरीज वर्ल्डचेच खेळाडू आहेत त्यामुळे ते स्माइल करतात, पण त्या स्माइल मागचं जे दुःख आहे ते सांगू शकत नाहीयेत. कारण 22 मिनिटांमध्ये मॅच समाप्त झाली. मॅचकडे आपण वळूया. मग खरं तर बघा एक गोष्ट आहे, या गोष्टी जर आपण म्हणजे मस्तीच्या वेमध्ये घेतल्या तर ती गोष्ट वेगळी आहे. बट सिरियस वेमध्ये जर घेतला तर नीरज प्रत्येकी पराभव आपल्याला पुढे जिंकायचं कसं त्यावर 2 गोष्टी शिकवतो. बट तुम्हाला त्या गोष्टी अॅनलाइज करता आल्या पाहिजेत, ही गोष्ट असते. बघा पराभव तुम्हाला कधी मागे नाही खेचत, पराभव तुम्हाला पुढे जिंकायचं कसं ते शिकवतं. बट ते तुम्हाला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. सुरुवात सुशाल तयार होतो समोर सुनील बिरामने. पहिलाच बॉल स्वीप केला, फील्डर आहे तिथे, डॉट बॉलने सुरुवात. 61चा हा रनचेज आहे, पण अपेक्षा आहे की हाय व्होल्टेज मॅच होईल कारण दुसऱ्या बाजूने देखील गोलंदाज चांगले आहेत त्यामुळे मॅच रंगेल. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे कारण वॉरियर्स सह्याद्री वॉरियर्स देखील सहजासहजी या सामन्यामध्ये हार मानणार नाहीये. त्यांनाही माहिती आहे आतापर्यंत 3 किल्ले जिंकले, 4थाही जिंकायचं आणि त्यासाठी इथे चांगला खेळ करावा लागेल. स्वीप अटेम्प्ट केला, हा बॉल दिशा खराब, डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल कारण एखादा सामना जिंकण्या किंवा हारण्याआधी आपल्याला ना आपल्या मानसिकरित्या आपल्याला स्वतःला मजबूत करावं लागतं. इथे यष्टांचा वेध, सुनील बिरामनेची विकेट. सर्वात मोठा धक्का टीम प्रकाश वॉरियर्सला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 61 डिफेंड झाल्याच नाहीयेत आणि त्या गोष्टी जर इथे करायचं आहे टीम सह्याद्री वॉरियर्सला तर अशी सुरुवात हवी होती आणि ती सुरुवात मिळाली आहे. सुनील बिरामने 0 वरती डगआउट मध्ये यस्टनचा वेध घेतला. अगदी बॅट अँड पॅड मधनं बॉल निघाला आणि थेट जाऊन स्टम्प्स वरती आदळला.
आणि तसेच प्रकाश वॉरियर्स टीमचा ओनर ज्योतिताई वागदरे मॅडम उपस्थित आहेत. ताईंना मी विनंती करत, ताई या आपण मंचावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे. डॉट बॉल दरम्यान अडखीन एक येतो. निर्धाव चेंडू दरम्यान येतो. फिल्डिंगमध्ये चेंजेसही केले जातात आणि गाडी अडकली आहे वॉरियर्सची, कारण या पगल्या षटकामध्ये आतापर्यंत तितकेशे रन्स आले नाही आहेत, पण आला एक चौकार. चांगला फटका, रिस्क वर्क जबरदस्त होता या फटक्या मागे. 4 मिळतील. 4 धावा येतात. कुरकाड आता या 4 साग्याने 5 ऑन द बोर्ड. 5 धावा फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. सुजलने हे पगले षटक चांगलेच टाकले एकंदरीत, कारण ज्या प्रकारे बॉलिंग लागली आहे. नेक्स्ट बॉल. बॅकवर्ड वरती जाऊन खेळायचं होतं, प्लॅन मिस. येतोय डॉट. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला ना, तर दोन्ही टीम ओनर देखील हजर आहेत आणि तेही आनंद घेतात या सामन्याचा. पण मनामध्ये ही गोष्ट आहे ना की आपला संघ जिंकला पाहिजे, कारण या दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फार चांगला खेळ केला. बट आता हा सामना जिंकून या स्पर्धेमध्ये ना अनबीटन कोण राहतोय हा प्रश्न आहे. थाईज वरती बॉल बदलला. डॉट बॉल दरम्यान येतोय. वा सुजल वा. अंडर प्रेशर पगलं षटक चांगलं टाकलंय, कारण या फर्स्ट ओव्हरमध्ये रन्स फक्त आणि फक्त 5 आणि एक महत्वपूर्ण सुनील बिरामने यांची विकेट या ओव्हरमध्ये आली. 4 ओव्हरचा खेळ राखला आणि 4 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता करायचं आणखीन 56 धावा. मग ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज सध्याच्या घडीला मला प्रकाश वॉरियर्स टीमच्या बॅटर्सची पाहायला मिळत आहे ना नीरज, कुठेतरी माइंडमध्ये पराभवाची भीती ही गोष्ट दिसते. आणि महत्वाची गोष्ट काय की पराभवाची भीती ना तुमची लढण्याची शक्ती कमी करते, आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही, कारण ग्राउंडमध्ये जिंकण्याआधी मनामध्ये जिंकावं लागतं. आणि सध्याच्या घडीला ना माइंडमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी सुरू आहेत की आतापर्यंत अनबीटन आहोत, पण इथे हरलो तर काय, आणि हरलो तर काय हा जो शब्द आहे ना तो तुम्हाला अगोदरच हरवतो. आणि त्यामुळे ना कधी परिस्थिती कशी असो द्या, मॅच कोणतीही असो द्या, ॲज अ प्लेअर तुम्ही तुमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न नेहमी करायला हवा, कारण रिझल्ट मॅटर नंतर करतो, पण त्याआधी प्रोसेस मॅटर करते. पायांवरती बॉल वळवला, बॉल पाठवला स्क्वेअर लेगला. येतोय चौकार. हाच तर इंटेंट, याच इंटेंटचा खरं तर मी उल्लेख करत होतो की हा इंटेंट कुठेतरी जो अटॅकिंग माइंडसेटने आतापर्यंत खेळ आपण वागलाय ना तो पाहायला मिळाला नव्हता फर्स्ट ओव्हरमध्ये, पण इथे 4 नाही सुरुवात. परत एकदा आणखीन एक चांगला फटका, बैठक, आणखीन एक चौकार आणि स्कोर कार्ड आता या 4 साग्याने टीम टोटल 13 वरती. सध्याच्या घडीला मनीष डेबे देखील उभे आहेत, पण जोपर्यंत सामना संपणार नाही त्यांच्या चेहऱ्यावरती जी चिंता तीही संपणार नाही, आणि त्यामुळे त्यांचं लक्ष देखील ग्राउंडमध्ये जागे की काय घडतंय, काय चाललंय. सध्याच्या घडीला तर मॅच बॅलन्स टॉस पुढील झालेला आहे. ऑन ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत तिथे. डॉट बॉल दरम्यान येतो. एक बॉल महत्वाचा या सामन्यामध्ये. डॉट बॉल दरम्यान आला. नेक्स्ट बॉल. आणि आता पहा फटका तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह नव्हता, पण गॅप मध्ये होता, ही महत्वाची गोष्ट. 4 येतात. आणि तसेच प्रकाश वॉरियर्स टीमचा पुरस्कर्त्या ज्योतिताई वागदरे मॅडमांचं देखील आगमन झाले. ताई आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी वेळात वेळ काढून आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ताई आलेले आहेत. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि एक्स्ट्रा रनचा साग्याने स्कोर कार्ड 18. पायांवरती बॉल. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. अडचणी किती असू द्या, पण या अडचणीमधनही मी माझ्या टीमला पुढे नेऊ शकतो हा विश्वास सध्याच्या घडीला आपल्याला बॅटर आदित्यमध्ये दिसतो. चौकाराला स्कोर कार्ड 22 ऑन द बोर्ड. 22 धावा. या षटकामध्ये अक्षय कदमचा अगेन्स्ट अक्षरशः बरसला. आडव्या हाताने घेतले अक्षय कदमला आदित्यने, कारण या ओव्हरमध्ये रन्स टोटल जर आपण आतापर्यंत काउंट केले तर 4 चौकार 1 वाईट, टोटल 17 रन्स या ओव्हरमध्ये. आणि सध्याच्या घडीला नो बॉलचा इशारा आला. अतिरिक्त रन आणखी मिळेल आणि एक्स्ट्राचा मदतीनं टीम टोटल आता 23. फर्स्ट ओव्हर 5 धावा होत्या, दबावामध्ये होती प्रकाश वॉरियर्स टीम, पण त्यानंतर आता समीकरण पुन्हा बदललं. आता असं वाटतं मॅच बॅलन्स झालेली आहे, कारण या ओव्हरमध्ये रन्स आलेले आहेत आणि आणखीन येतील 4. आणखीन येतील 4 आणि खेळ समाप्त. 2 ओव्हर्स आणि 2 ओव्हरचा अखेरता 61च्या रनचेज मध्ये 27 झालेले आहेत. एक धक्का लागला, खेळ लागला 18 चेंडूंचा आणि 18 मध्ये जिंकण्याकरिता 34 धावांची आणखीन आवश्यकता आहे.
आज आपण 18 मध्ये 33 डिफेंड होताना पाहिल्या. कालच्या रात्रीमध्ये आपण 14 मध्ये 24 धावा डिफेंड होताना पाहिल्या आणि 14 मध्ये 24 कोणाचा अगेन्स्ट डिफेंड झाला त्याचा उल्लेख मी करणार नाहीये. आणि आज 18 मध्ये 33 डिफेंड झालं त्या तर आठवत असतीलच तुला. मॅच कडे आपण वळूया. 18 मध्ये 34 बाकी आहेत. हरकत नाहीये मित्रा, खेळ आहे, हार जीत होणार आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे ना. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकी सामना प्रत्येकी दिवस कधी ॲज सिमिलर आज जाणार नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये एखादा दिवस सुखाचा एखादा दिवस दुःखाचा या गोष्टी होणारच आहेत. पण ॲज अ प्लेअर म्हणून तुमची जबाबदारी असते की तुम्ही खेळत राहिला हवं, तुम्ही प्रयत्न करत राहिला हवं. पहिलाच बॉल स्वीप आणि सुजल तिथे अपील करतोय की बॉल डायरेक्टली गेला की काय. अपील जरूर झाली पण अंपायर सहमत नाहीये. बॉल एका टप्प्याने गेला असं अंपायर्सने सांगितलंय. मिळतील 4 आणि आता 17 मध्ये करायचं आहेत आणखीन 30. 17-30 समीकरण आगे. आता महत्वाची गोष्ट काय झाली आहे की विकेट हवेत. विकेट येतील तर कमबॅक होऊ शकतोय. कारण हे बॅटर जर इथनं खेळलं तर डेफिनेटली 17 मध्ये 30 धावा आपल्याला इझिली चेज होताना दिसणारच आहेत. आणि ऑनेस्टली मी सांगेल की जर इथे विकेट नाही मिळाली तर कदाचित हा सामना लवकरही समाप्त होऊ शकतो. त्यामुळे विकेट काढणं या गोष्टीकडे वॉरियर्सला लक्ष द्यायचं. सह्याद्री वॉरियर्सला हा बॉल चांगला टाकलाय, डॉट बॉल दरम्यान येतोय. बट दुसऱ्या बाजूने मी प्रकाश वॉरियर्स टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यूने जर सांगायचं झालं तर त्यांना इथे क्रीजवरती उभं राहायचं आहे. कारण रन्स तर बनतायत, उभे राहिले तर 30 धावा इझिली बनतील. 16 मध्ये 30. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि आणखीन एक येतोय हा चौकार. आणि आता 15 चेंडू लागलेत आणि 15 मध्ये करायचं आहेत रन्स 26. 15-26 समीकरण लागले. ऑन स्क्रीन सुनील बिरामने सध्याच्या घडीला अजूनही टेन्शन मध्येच आहेत. कारण त्यांना माहिती आहे खेळ आहे, या खेळामध्ये काही घडू शकतं. त्यामुळे अजूनही 26 धावा बाकी आहेत. आता बॉल जाईल डायरेक्टली की वन बाउन्स गेला. वन बाउन्स गेला की डायरेक्टली गेला. थोडं वेट करा, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. संतोष 2 मिनिटं थांबा जरा. 2 मिनिटं वेट करा, कन्फर्मेशन मिळेल. निर्णय आलाय OUT बॅटर आउट. आणि क्लिअरली दिसतं की बॉल अगदी जो बॅट हँडल करणारा हात आहे ना, हँडलवरतीच बॉल लागून गेला. विकेट मिळेल. फार सोपा निर्णय होता. ऑनफिल्ड डिसिजन देखील आउटच होता पण कन्फर्मेशन आपण घेतलं. विकेट येईल. आणि आता या सामन्यामध्ये इक्वेशन रागलं. चेंडू लागले ते येते 14 आणि 14 मध्ये करायचं 26 धावा. अष्टविनायक मिल सेंटर वाले अगदी पहिल्या रात्रीपासून फॉर्म मध्ये आहेत. आणखीन एक विकेट आली तर 200 त्यांच्याकडनं दिले जातील. 14 मध्ये 26. 2 चेंडू महत्वाचे आहेत. सध्याच्या घडीला सह्याद्री वॉरियर्सचे लक्ष कुठे आहे ते लक्ष विकेट कॉलम कडे आहे. दुसऱ्या बाजूने इथे या क्षणाला आता बॅटिंग करण्यासाठी संतोष आला आणि संतोषची बॅट चालणं त्याचं उभं राहणं हे महत्वाचं प्रकाश वॉरियर्ससाठी. सगळं थोडं फास्ट खेळायला विनंती असेल. आणि वा काय फटका आला येत्या क्षणी. संतोष इन अँड बॉल आउट. येतोय चौकार. आणि आता समीकरण रागले 13 चेंडू रागलेत आणि 13 मध्ये आता करायचं 22 धावा. 2 विकेट जरूर गेलेत. पण हा बॅटर खास आहे. हा बॅटर जर इथे उभा रागला तर डेफिनेटली आपल्या टीमला विजयापर्यंत नक्कीच घेऊन जाईल. क्लीन बोल्ट महत्वाची विकेट. मागील बॉलवरती संतोषने बॉलला बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवलं पण या बॉलवरती सुजलने संतोषला डगआउट मध्ये पाठवलं. फार मोठा धक्का आणि तिसरा धक्का प्रकाश वॉरियर्सला. काय सामना चाललाय. ऑब्सोल्यूट सिनेमा. दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हा प्रयत्न सुरू आहे. चेंडू आता राहिलेत 12 आणि 12 मध्ये करायचं 22. 12-22 समीकरण. विकेट 3 गेलेत.
12 मध्ये 22 करायचं. सामना जेव्हा स्टार्ट झाला ना तेव्हाच मी म्हटलं होतं की पैसा वसूल मॅच होणार, कारण दोन्ही संघ चांगले आहेत आणि बॅटल देखील चांगलीच रंगली आहे. आता 12-22 इक्वेशन आहे. चला प्लीज फिल्डिंग टीम बॅटर्स वेळ कमी घ्या, अजूनही असा रात्रीमध्ये भरपूर सारे सामने खेळवायचे, कारण बघा तुमचा सामना संपेल, तुम्ही टाटा बाय बाय करून निघाल, बट त्यात नंतर लाईव्हची टीम असेल, आम्ही असू, आम्हाला अंतिम मॅच होईपर्यंत थांबायचं. सो थोडा आमचाही विचार करा, थोडं फास्ट खेळा. 12 मध्ये 22 करायचं. चेतन बॅटिंग करण्यासाठी आला. 12 मध्ये 22 हव्या आहेत. या स्पर्धेमध्ये सर्व काही पागलं, एक सुपर ओव्हर झाली नाहीये, इथे होऊ शकते का? पगलाच बॉल पॅन वरती, अपील झालीये, दिशा खराब, दिशा खराब. नाही, अक्षय कदम ही ट्रिक जुनी झाली. आता वाईट वाचवण्यासाठी जी अपील झाली. 12 मध्ये आता 21 करायचं आहेत. 12-21 समीकरण आहे. पॅन वरती बॉल, जबरदस्त फटका. बघा एका बाजूने विकेट चाललेत, बट दुसऱ्या बाजूने आपल्या टीमसाठी खंबीरपणे उभा आहे आदित्य, आणि त्याचा बॅट मधनं आणखीन एक चौकार येतोय. आदित्य सध्याच्या घडीला इंडिव्हिज्युअली 24 वरती खेळतोय. टीम टोटल 44 आहे. आता खेळ लागला इथं 11 चेंडूंचा आणि 11 मध्ये जिंकण्यासाठी करायचं 17. 11-17चं समीकरण या मॅच मध्ये लागलंय. चला थोडी घाई करा प्लीज फिल्डिंग टीम, फार वेळ चाललाय. 11 मध्ये 17 करायचं. फुल अँड बॉल आणि बीट झाला आदित्य, आणि दरम्यान आता बॅट तो चेंज करतोय. आदित्य वागदरे देखील को ओनर आहे या टीमचा, आणि हा संघ मालक देखील सध्याच्या घडीला आपल्या टीमसाठी चांगलाच खेळतोय. याआधी गणेश सुतार यांचा जो मी उल्लेख केला होता. फुल अँड बॉल चॉप केलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा पलीकडे, आणखीन एक चौकार येतोय. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी आणखीन करायचा 13 चेंडू लागलेत 9. आता या क्षणाला स्कोर कार्ड कडे सह्याद्री वॉरियर्सला पाहायचं नाहीये, त्यांना 2 विकेट कडे पाहायचं. पण दुसऱ्या बाजूने आदित्यला माहिती आहे की आदित्य जर इथे उभा राहिला तर डेफिनेटली 13 बनतील. फुल अँड बॉल आणि जाईल बॉल फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनचा पलीकडे, आणखीन एक चौकार. आणि प्रकाश वॉरियर्ससाठी जिथे जिथे परिस्थिती गंभीर तिथे या संघाचा को ओनर खंबीर. काय फटका आलाय, आणखीन एक चौकार. आणि आता जिंकण्यासाठी फक्त करायचं 9. आता यष्टनचा वेध, क्लीन बोल्ट. कहाणीमध्ये आणखीन एक ट्विस्ट, कहाणीमध्ये आणखीन एक ट्विस्ट. पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून सह्याद्री वॉरियर्स देखील सांगतात मॅच अभी बाकी आहे. विकेट आली आता शेवटची जोडी ग्राउंड मध्ये. 9 अजूनही हव्या आहेत. चेंडू लागले 7. 7 मध्ये 9 हव्या आहेत. सुपर ओव्हर झाली तर डबल पैसा वसूल आहे, पण सध्याच्या घडीला दोन्ही टीम्स म्हणत असतील जो रिझल्ट आम्हाला हवाय तो इथेच हवाय. 7 मध्ये 9, 1 विकेट हवाय सह्याद्री वॉरियर्सला. 9 रन्स हवे आहेत प्रकाश वॉरियर्सला. चला घाई करा प्लीज बॅटर्स. राजेश आला, शेवटची जोडी ग्राउंड मध्ये आहे. 7 मध्ये 9, अवघ्या 61 धावेंवरती ही बॅटल आपल्याला पाहायला मिळालेली आहे. रन्स फार कमी होत्या, पण दोन्ही संघांमध्ये ती जिंकण्याची जिद्द आहे ना, त्याचमुळे ही मॅच इतकी रंगली आहे. 7 मध्ये 9, महत्वाचा शेवटचा बॉल. ड्राइव्ह केलाय, गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. मागील बॉल वरती विकेट होती, पण हा आलाय चौकार. आता अंतिम 6 मध्ये करायचा 5. चला फिल्डिंग टीम थांबू नका प्लीज, फिल्डिंग सेट करा. 6 मध्ये 5 करायचं आहेत. बघा खरं तर टू बी ऑनेस्ट मी सांगेल की लास्ट ओव्हर जर शेवटची जोडी ग्राउंड मध्ये 6 मध्ये 5 करायचं, आणि या क्षणाला ना मी म्हणे विकेटच हवी आहे सह्याद्री वॉरियर्सला, कारण 5 धावा 6 मध्ये बनण्याची दाट शक्यता आहे. 6 बॉल जर इथे बॅटर्स खेळून काढतात तर डेफिनेटली 5 बनणार आहेत. त्यामुळे विकेटसाठी जाणं गरजेचं आहे. आणि लास्ट ओव्हर मध्ये आता अक्षय कदम स्वतः येतो. 6 मध्ये 5. फार इंटरेस्टिंग बॅटल, फार चांगली लढत झाली आहे. दोन्ही बाजूंनी चांगला खेळ लागला, पण महत्वाचा प्रश्न हाच आहे ना की इथे बाजी कोण मारेल. 6 मध्ये 5 लास्ट ओव्हर. अक्षय कदम आणि समोर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर चेतन. पहिलाच बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 ने झाली आहे सुरुवात.
आणि आता एक गोष्ट तर क्लिअर आहे, एक तर सुपर ओव्हर, एक तर हा सामना प्रकाश वॉरियर्सचा, त्या व्यतिरिक्त काही होणार नाहीये. सह्याद्री वॉरियर्ससाठी आता हा सामना जिंकणं ही गोष्ट बाजूला राहिली आहे. आता दोनच गोष्टी घडू शकतात, एक तर सुपर ओव्हर, एक तर हा सामना प्रकाश वॉरियर्सचा. आता सध्याच्या घडीला थोडी रिलॅक्स झाली असेल प्रकाश वॉरियर्स टीम, कारण आता पराभव हा शब्द समोर नाहीच आहे. एकतर जिंकणार आहोत, एक तर सुपर ओव्हर. अजूनही एकही सुपर ओव्हर झाली नाहीये या स्पर्धेमध्ये, होईल का? एकच धाव हवी आहे. आणि इथे घडलं काय, घडलं काय? कॅच ड्रॉप. ओ माय गॉड, या क्षणाला कॅच ड्रॉप केली आहे. ऑलमोस्ट सुपर ओव्हर ऑन द वेच होती, पण बॉल निसटलाय. 4 मध्ये आता एक करायचं. शंभू होता का? दिशा खराब, सामना समाप्त. बाजी मारली आहे प्रकाश वॉरियर्सने आणि ग्रुप मधनं सध्याच्या घडीला टेबल टॉप देखील केला. आणि या ग्रुप मधनं एकमेव असा संघ ज्या संघाने एकही सामना आतापर्यंत गमावला नाहीये. वेल डन प्रकाश वॉरियर्स.